त्या छोट्याशा शांत गावात हिरवीगार शेती, मातीचा सुगंध आणि साध्या माणसांचं सुंदर आयुष्य होतं. त्याच गावात गौरी नावाची एक साधी, निरागस आणि मेहनती मुलगी राहत होती. ती फार शिकलेली नव्हती, पण संस्कारांनी खूप श्रीमंत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं आणि मनात प्रत्येकासाठी प्रेम. तिचे वडील एक साधे शेतकरी होते. दिवसभर उन्हात कष्ट करून ते घर चालवायचे. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नव्हती, पण त्या घरात प्रेम, आपलेपणा आणि समाधान भरपूर होतं. गौरी लहानपणापासूनच खूप जबाबदार होती. आईला घरकामात मदत करणं, शेतीत हातभार लावणं, लहान भावंडांची काळजी घेणं, हे सगळं ती हसत हसत करायची. तिला कधी महागडे कपडे हवे नव्हते, ना शहरातल्या चमकदार आयुष्याचं आकर्षण होतं. तिच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं माणुसकी, नाती आणि कुटुंबाचं सुख. गावातील लोकही तिचं खूप कौतुक करायचे, कारण गौरी मनाने खूप स्वच्छ होती. काही वर्षांनी तिचं लग्न शहरात नोकरी करणाऱ्या आदित्य सोबत ठरलं. आदित्यचं कुटुंब शहरात राहत होतं. मोठं घर, शहरी राहणीमान, आधुनिक विचार आणि मोठ्या लोकांमध्ये उठबस. गौरीच्या घरच्यांना वाटलं आपल्या मुलीचं आयुष्य आता सुखात जाईल. लग्नानंतर गौरी पहिल्यांदा सासरी आली. तिने साधी साडी नेसली होती. चेहऱ्यावर निरागसपणा आणि डोळ्यात नवीन आयुष्याची स्वप्न होती. पण घरातल्या लोकांनी तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. सासूबाईंना तिचं साधेपण आवडलं नाही. नणंद तिच्या बोलण्यावर हसायची, कारण गौरी शहरातल्या मुलींप्रमाणे इंग्रजी बोलत नव्हती. ना तिला फॅशनची सवय होती. ती शांत, संकोची आणि खेड्यात वाढलेली साधी मुलगी होती. हळूहळू घरात तिच्याबद्दल कुजबूज सुरू झाली. ही अगदी गावाकडची वाटते. हिला शहरातलं काहीच कळत नाही. हे शब्द गौरी ऐकत होती, पण ती शांत राहायची, कारण तिला वाटायचं प्रेमाने सगळं जिंकता येतं. तिला माहित नव्हतं की तिच्या साधेपणालाच लोक तिची कमजोरी समजू लागले होते. सुरुवातीपासूनच गौरीला त्या घरात आपलेपणा कमी आणि टोमणे जास्त मिळू लागले. ती मनाने खूप चांगली होती. सगळ्यांशी आदराने बोलायची. घरातील प्रत्येक काम मनापासून करायची. सासूबाईंसाठी चहा बनवणं, घर आवरणं, सगळ्यांची काळजी घेणं, हे सगळं ती हसत हसत करायची. पण तरीही तिला सतत कमी लेखलं जायचं. सासूबाई नेहमी म्हणायच्या, हिला शहरातलं काहीच कळत नाही. कधी ती एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करायची तर लगेच तिची खिल्ली उडवली जायची. नणंद तिच्या बोलण्यावर हसायची. ही तर अगदी गावाकडची वाटते. हिला फॅशन म्हणजे काय हे तरी माहित आहे का? हे सगळं ऐकून गौरी फक्त शांत राहायची, कारण तिला भांडण नको होतं. तिला फक्त त्या घरात प्रेम आणि स्वीकार हवा होता. आदित्य ही हळूहळू बदलू लागला. लग्नाच्या सुरुवातीला तो तिच्याशी चांगलं बोलायचा, पण आता तोही मित्रांसमोर गौरीला बोलू द्यायचा नाही, कारण त्याला तिची लाज वाटू लागली होती. एकदा आदित्यच्या ऑफिसमध्ये मोठी पार्टी होती. सगळ्यांच्या बायका आधुनिक कपड्यांमध्ये येणार होत्या. गौरीने मात्र तिची आवडती साधी साडी नेसली. ती खूप आनंदात तयार झाली होती, कारण पहिल्यांदाच ती आदित्य सोबत बाहेर जाणार होती. ती हसतच आदित्य जवळ आली, पण तिला पाहताच आदित्यचा चेहरा बदलला. तो रागाने म्हणाला, तू अशीच येणार आहेस? थोडं शहरातल्या बायकांसारखं राहायला शिक. हे शब्द ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. तिने शांतपणे स्वतःकडे पाहिलं. तिची साधी साडी, साधेपणा आणि निरागसपणा आज कोणासाठी तरी लाजेचं कारण बनलं होतं. तिने काहीच उत्तर दिलं नाही, कारण तिच्या मनाला
त्या शब्दांनी खूप खोल जखम दिली होती. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर गौरी एकटीच खिडकीजवळ बसून रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिला एकच प्रश्न सतावत होता. साधं असणं खरंच एवढी मोठी चूक आहे का? कारण जिला आयुष्यभर फक्त प्रेम आणि आपलेपणा हवा होता, तिला सतत कमी समजलं जात होतं आणि तिच्या साधेपणालाच लोक तिची कमजोरी समजू लागले होते. त्या रात्रीनंतर गौरी खूप वेळ शांत बसून विचार करत होती. तिला सतत आदित्यचे शब्द आठवत होते. थोडं शहरातल्या बायकांसारखं राहायला शिक. त्या शब्दांनी तिचं मन दुखावलं होतं, पण त्या वेदनेतूनच तिच्या आयुष्यात एक नवीन जिद्द जन्माला आली. गौरीने ठरवलं, मी कोणाला उत्तर देणार नाही, पण स्वतःला सिद्ध करून दाखवेल. त्या दिवसापासून तिने स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली. हळूहळू ती शहरातील गोष्टी शिकू लागली. मोबाईल वापरणं, ऑनलाईन काम करणं, इंग्रजी शब्द बोलणं, सगळं ती शांतपणे शिकत होती. सुरुवातीला तिला खूप अडचणी यायच्या. कधी एखादा शब्द चुकीचा बोलला जायचा, कधी मोबाईल नीट वापरता यायचा नाही, पण तिने हार मानली नाही. रोज रात्री सगळे झोपल्यानंतर गौरी शांतपणे मोबाईल घेऊन बसायची. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नवीन गोष्टी शिकायची. कधी शिवणकामाचे नवीन डिझाईन, कधी ऑनलाईन व्यवसाय, तर कधी स्वतःला आत्मविश्वासाने कसं सादर करायचं. ती प्रत्येक गोष्ट मनापासून शिकत होती. गौरीला शिवणकाम खूप चांगलं येत होतं. लहानपणापासूनच तिने आईकडून ते शिकलेलं होतं. तिने घरातून छोटंसं काम सुरू केलं. साध्या कपड्यांवर सुंदर डिझाईन करायला सुरुवात केली. हळूहळू लोकांना तिचं काम आवडायला लागलं. तिच्या हातात एक वेगळीच कला होती. काही दिवसांनी तिच्या डिझाईन्सचे फोटो सोशल मीडियावर टाकले गेले आणि आश्चर्य म्हणजे लोकांनी तिच्या कामाचं खूप कौतुक केलं. तिच्या डिझाईन्स हळूहळू व्हायरल होऊ लागल्या. पण इतकं सगळं होऊनही घरात अजूनही कोणी तिचं कौतुक करत नव्हतं, कारण लोक अजूनही तिच्या साधेपणाकडे पाहत होते, तिच्या मेहनतीकडे नाही. काही महिन्यांनी गौरीच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार होता. तिच्या मेहनतीची दखल आता लोक घेऊ लागले होते. तिच्या सुंदर डिझाईन्स आणि मेहनतीमुळे तिला एका मोठ्या प्रदर्शनात तिचं काम दाखवण्याची संधी मिळाली. ही बातमी ऐकून गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण पहिल्यांदाच तिच्या कलेला इतकं मोठं व्यासपीठ मिळणार होतं. पण घरात मात्र अजूनही कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. सुरुवातीला आदित्यने तिची खिल्ली उडवली. तो हसत म्हणाला, तुझ्यासारख्या गावंढळ बाईला कोण ओळखणार? हे सगळं तुझ्याने होणार नाही. हे शब्द ऐकून गौरी काही क्षण शांत झाली, पण यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिथे शांत आत्मविश्वास होता. तिने कोणालाही उत्तर दिलं नाही, कारण तिला माहित होतं वेळच सगळ्यांना उत्तर देईल. प्रदर्शनाचा दिवस उजाडला. मोठे मोठे लोक, मीडिया, कॅमेरे आणि अनेक प्रसिद्ध डिझायनर्स तिथे आले होते. त्या गर्दीत साधी साडी नेसलेली गौरी शांतपणे उभी होती, पण तिच्या कलेत एक वेगळीच ओळख होती. लोक तिच्या डिझाईन्सकडे आकर्षित होऊ लागले. प्रत्येक जण तिच्या कामाचं कौतुक करत होता. एका मोठ्या कंपनीच्या मालकाने तर तिला थेट ऑफर दिली, आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही दिवसातच गौरीचं नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं. तिचे इंटरव्ह्यू व्हायरल होऊ लागले. लोक तिच्या मेहनतीचं आणि कलेचं कौतुक करू लागले. सगळीकडे शांत गौरीची चर्चा सुरू झाली. हे पाहून आदित्य आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, कारण जिला ते गावंढळ समजत होते तीच आज सगळ्यांपेक्षा पुढे निघाली होती. आणि पहिल्यांदाच त्यांना समजलं होतं, साधेपणा कमजोरी नसते, खरी ताकद मेहनत आणि आत्मविश्वासात असते. त्या दिवसानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ज्या गौरीकडे लोक एकेकाळी कमीपणाने पाहायचे, आज त्याच लोकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर दिसत होता.
तिच्या मेहनतीने, तिच्या शांत स्वभावाने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने तिने सगळ्यांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली होती. पण या सगळ्यात एक माणूस मात्र आतून पूर्णपणे तुटत होता, तो म्हणजे आदित्य. त्याला आता सतत स्वतःच्या शब्दांची लाज वाटत होती. त्याने अनेकदा गौरीचा अपमान केला होता, तिच्या साधेपणाची खिल्ली उडवली होती आणि तिच्या प्रेमाला कमजोरी समजलं होतं. एक दिवस आदित्य शांतपणे गौरीजवळ आला. त्यावेळी गौरी आपल्या कामात व्यस्त होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि डोळ्यात शांतता. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला, कारण आज त्याला पहिल्यांदाच तिची खरी किंमत समजत होती. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, "गौरी, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही." हे ऐकून गौरी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्य पुढे म्हणाला, "तुझ्या साधेपणालाच मी कमजोरी समजलो. मी लोकांच्या दिखाव्याकडे पाहत राहिलो, पण तुझ्या मनातलं खरं सौंदर्य कधी पाहिलंच नाही." हे बोलताना त्याचा आवाज थरथरत होता, कारण त्याला आता जाणवत होतं, जिला तो गावंढळ समजत होता, तीच स्त्री आज स्वतःच्या मेहनतीवर उभी राहिली होती. गौरीच्या डोळ्यातही अश्रू आले. तिला तिच्या संघर्षाचे दिवस आठवत होते. ते टोमणे, ती एकट्याने गाळलेले अश्रू आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेली मेहनत. पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, कारण तिने दुःखातून स्वतःची ताकद बनवली होती. ती शांतपणे म्हणाली, "माणसांची किंमत कपड्यांनी नाही, तर त्याच्या कर्तृत्वाने ठरते. साधेपणा म्हणजे कमजोरी नसते, तर तो माणसाच्या संस्काराचा आरसा असतो." हे शब्द ऐकताच आदित्यची मान खाली गेली, कारण आज त्याला स्वतःची चूक पूर्णपणे समजली होती. त्या क्षणी त्याला जाणवलं, खरी सुंदरता चेहऱ्यात नसते, ती माणसाच्या मनात आणि कर्तृत्वात असते. कधी कधी लोक फक्त बाह्यरूप पाहून माणसाची किंमत ठरवतात. साधेपणाला कमजोरी समजतात आणि गावात राहणाऱ्या माणसांना कमी लेखतात, कारण त्यांना वाटतं मोठे कपडे, इंग्रजी बोलणं, शहरातलं राहणीमान यालाच यश म्हणतात. पण खरं सामर्थ्य या गोष्टींमध्ये नसतं. खरी ताकद असते माणसाच्या मनात, त्याच्या संस्कारात आणि त्याच्या मेहनतीत. गौरीसारखी अनेक माणसं आयुष्यात शांत असतात, साधी असतात, पण त्यांच्या मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असते. आणि एक दिवस तीच माणसं स्वतःच्या मेहनतीवर जगात स्वतःची ओळख निर्माण करतात. लक्षात ठेवा, गावंढळ दिसणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं एखाद्याला कमी समजणं, कारण प्रत्येक माणसात काही ना काही खास असतं. फक्त ते ओळखण्यासाठी मोठं मन लागतं. कधीही एखाद्याच्या कपड्यांवरून, भाषेवरून किंवा राहणीमानावरून त्याची किंमत ठरवू नका, कारण ज्याला आज तुम्ही कमी समजत आहात, तोच उद्या स्वतःच्या कर्तृत्वाने खूप मोठा होऊ शकतो. जिला तुम्ही गावंढळ समजलात, तीच एक दिवस तुमच्यापेक्षा खूप पुढे निघू शकते, कारण खरी ओळख चेहऱ्याने नाही, तर कर्तृत्वाने बनते. जर गौरीची ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणालाही त्यांच्या साधेपणावरून कमी समजू नका, कारण खरी ताकद कपड्यांमध्ये नाही, तर मेहनत, संस्कार आणि आत्मविश्वासात असते. ही इमोशनल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, खरी ओळख कर्तृत्वाने बनते. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण कधी कधी एक छोटीशी कथा देखील आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकते.